हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्याचा इराणनं निर्णय घेतलेला आहे आणि अमेरिकेची लष्करी नाकेबंदी असल्यानं इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। तर नाकेबंदी उठवल्याशिवाय हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाणार नाही करणार नाही असं सुद्धा इराणनं स्पष्ट केलंय। निवृत्त कर्नल सतीश ढगे आमच्या सोबत आहेत। सतीश सर, इराणनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तर अमेरिकेच्या हे किती विरोधात जाण्याची शक्यता आहे आणि यामुळे आता पुन्हा सगळं जग वेठीस धरलं जाणार का? नक्कीच नेहा, मुळात अमेरिकेनं जो नेव्हल ब्लॉकेड करण्याचा निर्णय घेतला होता, म्हणजे थोडक्यात जी इराणची वेगवेगळ्या प्रकारची सागरी बंदरं आहेत त्याचा एक प्रकारे ब्लॉकेड करण्याचा जो निर्णय घेतला होता, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट जे होतं ते इराणची आर्थिक नाकेबंदी करणं आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे जे इराण मिलिटरी कॅम्पेन राबवतंय त्याची आर्थिक रसद पूर्णतः मोडून काढणं। याच्या सोबतीलाच इनडिरेक्टली चायनाची जी एनर्जी सिक्युरिटी आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झटका बसवणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट ठेवून नेव्हल ब्लॉकेड अमेरिकेने केलं होतं। एकीकडे इराणनं घोषणा केली होती की हॉर्मुझची सामुद्रधुनी आम्ही खुली करतोय, याचं स्वागत अमेरिकेने केलं होतं, पण त्यांनी सांगितलं की जोपर्यंत फायनल डील इराण सोबत होणार नाही तोपर्यंत आम्ही हे नेव्हल ब्लॉकेड काही त्या ठिकाणी उठवणार नाही। याचाच अर्थ एक प्रकारे इराणची जी आर्थिक नाकेबंदी झालेली ती अजून सुद्धा आम्ही कंटिन्यू ठेवणार अशा प्रकारचा अमेरिकेने निर्णय घेतल्यामुळे अल्टिमेटली इराणकडे असणारा हुकमी एक्का म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी त्याला पुन्हा चोक करण्याचा निर्णय, बंद करण्याचा निर्णय हा इराणने घेतलेला आहे। पुन्हा एकदा स्फोटक परिस्थिती अमेरिका आणि इराणमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि दुर्दैवाने सगळ्या जगाचं लक्ष या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर होतं की आता ही खुली झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अडकलेल्या जहाजा निघतील आणि काही अंशी भारतीय त्याचबरोबर जगाच्या अर्थव्यवस्थेला दिलासा येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिळेल असं वाटत होतं, परंतु अशा प्रकारच्या शाब्दिक विधानांच्या माध्यमातून तणावाचं वातावरण निर्माण होतंय आणि येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये जर खरोखरच इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा झाली तर कशा प्रकारे हा वाद एक प्रकारे त्या ठिकाणी सॉल्व्ह होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जर तसं झालं नाही तर माझ्या मते पुन्हा येरे माझ्या मागण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल। पुन्हा अमेरिका आणि इराण एकमेकांविरुद्ध जे आहे आक्रमक रणनीती वापरण्याची शक्यता आज घडीला नाकारता येत नाही। धन्यवाद सर तुमच्या विश्लेषणासंदर्भात।